आजच्या माझ्या बँगलोर टू नाशिक या ट्रेन प्रवासामध्ये खूप भन्नाट किस्सा झाला मित्रांनो. मी नेहमीप्रमाणे आपल्या बँगलोरवरून केके एक्सप्रेसमध्ये घरी निघालो होतो. प्रत्येक वेळेस मी एसीने प्रवास करत राहतो, पण यावेळेस मला एसीचं तिकीट भेटलं नाही. त्यामुळे मी तात्काळ स्लीपरमध्ये बसलो. थोडंसं काम होतं ते अटेंड केलं आणि तेवढ्यात तिथे टीसी आला. टीसीने ही जी गर्दी पाहिली, टीसी सुद्धा अचंबित झाला. टीसीने काय केलं तर प्रत्येकाला आहे ना 1000 रुपयाचं इथे तिकीट फाडून दिलं आणि नंतर चालू झाल्या भांडणी. आपल्याला काय, आपण तर मस्त या भांडणींमध्ये मजा घेत होतो. गर्दी हळूहळू वाढायला लागली. इतके लोक, अख्खं UP बिहार गाडीत बसलो होतो आणि ही बाई आहे ना तिच्या लहानशा बाळाला घेऊन या पॅसेजमध्ये बसली होती. सगळे लोक तिच्यावर पाय ठेवून चालत होते. मग मी तिच्या नवऱ्याला म्हटलं असं कर, म्हटलं या आईला आणि त्याच्या बाळाला माझ्या सीटवर बसव. मी त्यांना वरती बसवलं आणि ते बाळ आहे ना मस्तपैकी माझ्याकडे बघून हसायला लागलं, ज्यात मला खूप आनंद झाला. तर या गोष्टीमुळे ना माझं सीट सॅक्रिफाईस झालं, झोप सॅक्रिफाईस झाली, पण ते बाळ अतिशय मस्त झोपलं होतं. तर मला एक गोष्ट कळाली की सिर्फ दाढी और मुझ बढ़ने से आप मर्द नहीं बनते, आप मर्द तब बनते हो जब किसी जरूरतमंद की आप सहायता करते हो. धन्यवाद.